नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून ठाण्यामध्ये सुसाट वारा सुटल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर समोरच एकदम धूळ माती साचलेली पाहायला मिळते। या वाऱ्यामुळे आपण जर पाहू शकतो या ठिकाणी पोस्टर देखील पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये सुसाट वारा सुरू झालेला पाहायला मिळतो। ऐन उन्हाळ्यातच नागरिकांना गरमीचा तडाखा जाणवतोय, पण त्यानंतर आपण असं पाहू शकतो संध्याकाळचे 4:30 वाजलेत, पण ठाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटलेला पाहायला मिळतोय आणि सर्वत्र धुळीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय। या उन्हाळ्यात पावसाळा आल्यावर पाऊस पडल्याने नक्की थंडावा मिळणार की आणखीन गरम होणार हा प्रश्न उपस्थित होतोय। आपण पाहू शकतो सध्या आपण आहोत नितीन कंपनी या सिग्नलवर। पाहिलं तर ठाण्यामध्ये सोसाट्याचा वारा सुरू झालेला पाहायला मिळतोय। नक्कीच आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसांपासून आपण बातम्यांमध्ये पण पाहायला मिळतंय की राज्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिले गेलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटलेला पाहायला मिळतो। या वाऱ्यामुळे काही प्रमाणात बॅनर देखील कोसळलेले पाहायला मिळतात आणि यासोबतच या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं वातावरण निर्माण झालंय। आभाळ पडल्यासारखं गेल्या अनेक दिवसांपासून चालूच होतं। अशा वातावरणामुळे नेमकं गरमी वाढणार, उन्हाचा तडाखा वाढणार की पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, आपण जर हा प्रश्न पाहू शकतो। आपण पाहू शकतो या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटलेला आहे। संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत। या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ठाण्यासारख्या अनेक भागामध्ये हा वारा सुटलाय की नाही हाच प्रश्न आपण उपस्थित होतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो वाऱ्यामुळे कचरा असू द्यात, बॅनर असू द्यात, धूळ असू द्या, सर्वत्रच पसरलेली पाहायला मिळते। या अचानक आलेल्या वादळाने पाऊस पडण्याची शक्यता आहे का ही वर्तवली जाते। आपण जर पाहिलं तर आपण सध्या ठाण्या परिसरामध्ये आहोत आणि सोसाट्याचा पूर्ण वारा सुटलेला पाहायला मिळतोय। नक्कीच आपण पाहू शकतो आभाळ देखील भरलेलं या ठिकाणी पाहायला मिळतोय। तुम्हाला काय वाटतं, आज पाऊस पडेल की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशा या वातावरणामुळे आपल्याला शारीरिक त्रास होऊ शकतो की नाही ही देखील या ठिकाणी बाब पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आभाळ भरलेला। येत्या काही काळातच पाऊस पडतो की काय अशी शंका, असा प्रश्न या प्रत्येक ठाणेकरांच्या मनात आला असणार आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि थोड्याच वेळात पाऊस पडतो की काय असं देखील वातावरण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो या नक्कीच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय की ठाण्यामध्ये सोसाट्याचा वारा सुरू झालाय आणि या वाऱ्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फुलांचा सडा देखील पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। झाडावरची जी फुलं आहेत ती या वाऱ्यामुळे अलगद खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या ठाणे परिसरामध्ये आहोत। या लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो की या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही लोकांचे रस्त्यावरील बॅनर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच झाडावरील जी फुलं आहेत, जी पिवळ्या रंगाची आपल्याला फुलं दिसत आहेत, ती देखील या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बहरलेली पाहायला मिळतात। रस्ता हा सुंदर असा फुलांनी बहरलेला आहे, पण नक्कीच ह्या वादळामुळे, या सारख्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जर पाऊस पडला तर याचा नागरिकांना फायदा होणार की त्रास होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण उन्हाचा तडाखा आपल्याला दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळतो आणि उन्हामुळे प्रत्येक जण त्रासलेलाच पाहायला मिळतोय आणि अचानक आलेल्या पावसामुळे, या अचानक आलेल्या वाऱ्यामुळे नक्कीच ठाणेकरांना किंवा नागरिकांना दिलासा मिळणार की नाही हा प्रश्न आहे। आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून पूर्णपणे धुळीचं वातावरण झालेलं पाहायला मिळतंय। सोसाट्याचा वारा ठाणे शहरामध्ये सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या वाऱ्यामुळेच अनेकांचं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे। आपण पाहू शकतो वाऱ्याचा वेग हा किती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। संपूर्ण रस्ता हा लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो धुळीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। सोसाट्याचा वारा ठाण्यामध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात पाऊस पडतो की काय असा देखील सवाल उपस्थित होतोय।
उन्हाचा तडाखा हा दिवसेंदिवस आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो आणि अशातच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून ठाण्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटलेला पाहायला मिळतो आणि या वाऱ्यांमुळे रस्त्यांवर फुले पाने ही अस्ताव्यस्त पडलेली पाहायला मिळतात। आपण जर पाहू शकतो या ठिकाणी काही ठिकाणी बॅनर्स देखील पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय धुळीचं वातावरण आहे। सोसाट्याचा वारा ठाणे शहरात ठाणे परिसरात सर्वत्रच पसरलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात झाडांची हालचाल होताना आपल्याला पाहायला मिळते। वेली फांद्या फुलं ही या ठिकाणी जमिनीवर पडलेली आपल्याला पाहायला मिळतात। वाऱ्याचा वेग इतका आहे की आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारा सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि काही वेळातच पाऊस पडतो की काय असा प्रश्न देखील ठाणेकरांच्या मनात असणार आहे हे नक्कीच। कारण आपण पाहू शकतो या ऐन उन्हाळ्यात गरमीने आपण प्रत्येकजण त्रासलेलो आहोत आणि अशातच जर पाऊस पडला तर आणखीन गरम होणार की काय का नक्कीच थंडावा मिळणार हे आता पाऊस पडल्यावरच आपल्याला प्रत्येकाला पाहायला मिळेल। पण अशा वातावरणामुळे नक्कीच कुठेतरी आपल्या दैनंदिन जीवनात याचा फटका बसताना आपल्याला नक्कीच याचा पाहायला मिळणार आहे। आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून ठाणे शहरात सोसाट्याचा वारा सुटलेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी धुळीचं वातावरण आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात वेली फांदी फुले चा सडा पूर्ण या रस्त्यावर पडलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहू शकतो धुळीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। पाऊस पडणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते। तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तुमच्याही आजूबाजूच्या परिसरात असा सोसाट्याचा वारा सुटला आहे का हे कमेंटमध्ये नक्की कळवत राहा। नक्कीच आपण समोरच्या दृश्यामध्ये पाहू शकतो या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात आपण सध्या आहोत स्टेशन रोडच्या परिसरात आणि आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून सर्वच ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तुमच्याही आजूबाजूच्या परिसरामध्ये हा वारा सुटला असेल तुम्हाला जर हे असं चित्र दिसत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आणि पाऊस पडण्याची शक्यता या वाऱ्यामुळे वर्तवली जाते। नक्कीच पाऊस पडेल की नाही हे आता येणाऱ्या वेळातच आपल्याला समजेल। नक्कीच आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी सोसाट्याचा वारा सुटलेला आपल्याला पाहायला मिळत होता। आता जर पाहिले तर काहीचं प्रमाण हे शांत झालेलं पाहायला मिळतंय, परंतु आता हे सध्या शांत वातावरण पाहायला मिळतंय। पण थोड्याच वेळात पाऊस पडेल की काय किंवा पावसाची लक्षणं दिसतील की नाही हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो। या ठिकाणी पाहिलं तर आभाळ देखील आलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सोसाट्याचा वारा थोड्याच वेळापूर्वी येऊन गेला आणि त्यासोबतच आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक परिसरात फुलांचा सडा म्हणजे फुलं बहरलेली या ठिकाणी रस्त्यांवर पडलेली पाहायला मिळतात। या वाऱ्यामुळे आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे रस्त्यावर आलेला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आपण पाहिलं की बॅनर देखील तुटलेले आपल्याला पाहायला मिळेल आणि या वाऱ्यामुळे या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आपण पाहू शकतो रस्त्यावर देखील पाना फुलांचा जो खच आहे तो या ठिकाणी समोर दिसतोय आपल्याला। नक्कीच आपण पाहू शकतो कमी अधिक प्रमाणात हा सोसाट्याचा वारा ठाण्यामध्ये सुरू झालेला पाहायला मिळतोय। मगाशी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारा सुटलेला पाहायला मिळाला, परंतु आता किंचित प्रमाणात या ठिकाणी वाऱ्याचं प्रमाण हा कमी अधिक होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण सध्या आहोत स्टेशन नजीकच्या रोडवरती आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी वारा सुटण्याचं प्रमाण हे कमी झालेलं पाहायला मिळते, पण तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आभाळ आलेलं पाहायला मिळालं। सोसाट्याचा वारा सुटलेला पाहायला मिळाला। या वाऱ्यांमुळे झाडावरची फुलं फांदी ही सगळी जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यासोबतच काही प्रमाणात बॅनर्स देखील होते ते देखील आपल्याला रस्त्यावर पडलेले पाहायला मिळालेले। आपण सध्या स्टेशन परिसरातील गावदेवी परिसरामध्ये आपण सध्या आहोत।
आणि कमी अधिक प्रमाणात सोसाट्याचा वारा हा कमी झालेला, शांत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तुमच्या देखील आजूबाजूला, तुमच्या देखील परिसरामध्ये हा सोसाट्याचा वारा सुटला होता का आणि तुम्हाला पण असं वाटलं होतं का की नक्कीच थोड्या वेळात पाऊस पडणार आहे किंवा पावसाची लक्षणं आहेत असं तुम्हाला वाटलं होतं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आपण पाहू शकतो आपण सध्या आहोत स्टेशन परिसरात, गावदेवी परिसरामध्ये आपण सध्या आहोत। मगाशी आपण पाहिलं सोसाट्याचा वारा सुटलेला आपल्याला पाहायला मिळाला, पण आता या लाईव्हच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कडक ऊन पडलेलं पाहायला मिळतंय। ऊन वाऱ्याचा हा जो खेळ आहे तो निसर्ग आपल्याशी खेळतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय। ऊन वाऱ्याचा खेळ, ऊन सावलीचा खेळ निसर्ग आपल्यासोबत खेळतोय। नक्कीच आपण पाहिलं तर मगाशी आपण सोसाट्याचा वारा पाहिलात आणि आता काही क्षणातच कडाक्याचं ऊन पडलेलं या ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सोसाट्याचा वारा ते कडाक्याचं ऊन असा प्रवास या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिला। तुमच्या देखील आजूबाजूच्या परिसरामध्ये असा सोसाट्याचा वारा होता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण गावदेवी परिसर पाहिला, आता आपण सध्या आहोत ठाण्यातील तलावपाळी परिसरामध्ये। मी मगाशीच असं म्हटलं की ऊन सावल्याचा, ऊन वाऱ्याचा हा खेळ सुरू आहे। आता पुन्हा एकदा आपण पाहू शकतो, पुन्हा एकदा वाऱ्याने वेग धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर या लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं तर आता ऊन देखील पाहायला मिळतं आणि त्यासोबतच सोसाट्याचा वारा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। नक्की कशा प्रकारचा निसर्ग, हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा की अजून काय म्हणावं हा नक्कीच प्रश्न आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ठाण्यातील तलावपाळी परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काहीशा प्रमाणात आपल्याला ऊन पडलेलं देखील पाहायला मिळतं। काही वेळापूर्वी आपण पाहिलं की सोसाट्याचा वारा ठाणे शहरात पसरलेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता जर आपण पाहिलं तर 4:30 पावणे 5 वाजत आले आहेत आणि या ठिकाणी कडक ऊन पडलेलं चित्र या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। नेमका पाऊस पडणार की ऊनच पडणार हा प्रश्न इथे निर्माण होतोय। तुमच्याही आजूबाजूच्या परिसरामध्ये सोसाट्याचा वारा सुद्धा आहे की कडक ऊन पडला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। काही ठिकाणी फुलं, झाडं, फांदी ही रस्त्यावर पडलेली आपल्याला पाहायला मिळाली। काही प्रमाणात पोस्टर्स देखील तुटलेले पाहायला मिळाले। आपण पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही जे पोस्टर्स लावण्यात आलेले, ते जे पोस्टर्स आहेत ते थोड्या प्रमाणात पडलेले किंवा थोडेसे साईडला झुकलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्या सोसाट्याचा वाराचा फटका जो आहे तो काही थोड्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना असू द्यात किंवा इथल्या पोस्टर्सला असू द्यात हा बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पण आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कडक असं ऊन पडल्याचं चित्र या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळापूर्वी आपल्याला पूर्ण असं ढगाळ वातावरण ठाणे शहरामध्ये पसरलं होतं, परंतु आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे वाऱ्याचं प्रमाण हे कमी झालं असून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ऊन पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे यंदाचा हा जो पावसाळा असणार आहे तो अति पावसाने भरलेला असणार की यंदाचा उन्हाळा आहे तो अजून तडाख्याने पडणार हा नक्कीच मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। कारण ऊन सावल्यांचा, ऊन वाऱ्याचा जर हा असाच खेळ चालू राहिला तर येणाऱ्या आपल्या उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये नागरिकांना याचा त्रास, नाहक त्रास सहन करावा लागणार एवढं नक्की। आपण बघू शकतो या वाऱ्याच्या ठिकाणी काही प्रमाणात झाडाची पानं जी आहेत ती या रस्त्यावर पडलेली आपल्याला पाहायला मिळतात। फुलांचा सडा देखील या ठिकाणी काही प्रमाणात पडलेला पाहायला मिळतोय। खरं तर फुलांचा सडा हा सकाळच्या वेळेस पडत असतो, परंतु या ठाण्यात आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी रस्त्यावर विविध ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची फुलं पडलेली पाहायला मिळतात। आता सध्या सोसाट्याचा वारा हा कमी झालेला आहे आणि त्यासोबतच पूर्ण
ठाणे शहरात ऊन पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तुमच्या देखील परिसरात आता ऊन आहे की सोसाट्याचा वारा सुरू आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण नक्कीच बघू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून विविध ठिकाणी या वाऱ्यामुळे कचऱ्याचं प्रमाण देखील लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं की ठाण्यामध्ये सोसाट्याचा वारा सुरू होता, परंतु सम अधिक प्रमाणात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कधी ऊन तर कधी पाऊस तर कधी वारा अशी ही परिस्थिती या ठाणे शहरामध्ये झालेली पाहायला मिळते। आजूबाजूच्या परिसरात देखील असंच काहीसं वातावरण आहे। अजून देखील आपण पाहू शकतो सम प्रमाणात या ठिकाणी वारा सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या प्रत्येक ठाणे शहराच्या रस्त्यावर आपण जर पाहिलं तर फूल असू द्यात, पान असू द्यात, गोळा झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नक्कीच कुठे ना कुठेतरी फटका बसलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर आता पूर्णपणे कडक ऊन पडल्याचं पाहायला मिळतंय। संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत आणि दुपारच्या उन्हाप्रमाणे आता ही परिस्थिती झालेली पाहायला मिळते। उन्हाची झळ बसते तेही 5 वाजता। थोड्याच वेळात आपण पाहिलं की सोसाट्याचा वारा सुटलेला, परंतु आता जर पाहू शकतो एका साईडला आपल्याला ऊन पाहायला मिळतं, एका साईडला पूर्णपणे सावली, एका साईडला पूर्णपणे सोसाट्याचा वारा सुटलेला, असं सम अधिक प्रमाणात संमिश्र प्रमाणात पूर्णपणे ऊन वाऱ्याचा हा खेळ ठाणे शहरामध्ये सुरू असलेला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो लाईव्हच्या माध्यमातून मगाशी आपण पाहिलं की सोसाट्याचा वारा सुरू होता, परंतु आता संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत आणि पाहिलं तर या ठिकाणी उन्हाचा तडाखा, ऊन हे कडक ऊन आपल्याला जाणवतंय। मगाशी कवळ्या ऊन टाईपमध्ये ऊन आलेलं पाहायला मिळते, पण आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा हा ठाणेकरांना आणि इतर नागरिकांना पाहायला मिळतोय। त्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नक्की याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या निसर्गावर काय होणार हा प्रश्न इथे उपस्थित होतोय। आपण पाहू शकतो या वादळामुळे, ह्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला अनेक ठिकाणी फुलं पडलेली पाहायला मिळाली, कचरा पडलेला पाहायला मिळाला, काही ठिकाणी बॅनर्स देखील अस्ताव्यस्त पडलेले या लाईव्हच्या माध्यमातून पाहिले। आपण पाहिलं सोसाट्याचा वारा सुटलेला। तुमच्याही परिसरामध्ये सोसाट्याचा वारा सुटलेला आहे का की ऊन पडलेला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह। धन्यवाद।